नमस्कार. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे भारताच्या त्या टोकावर जिथे जमीन संपते आणि समुद्र सुरू होतो, जिथे 3 महासागर एकमेकांना भेटतात, जिथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहता येतात आणि जिथे उभं राहिलं की माणूस नकळत थोडासा शांत होतो. ही आहे कन्याकुमारी. आज आपण ही जागा पाहणार नाही, तर ही जागा अनुभवणार आहोत. कन्याकुमारीचा प्रवास सुरू झाल्यावर एक ठिकाण येतं जिथे अचानक सगळा लँडस्केप बदलतो. हा भाग म्हणजे तामिळनाडूचा उपंडल वाइंड झोन. आशियातील सगळ्यात मोठ्या वाइंड एनर्जी बेल्ट्सपैकी एक. या रस्त्यावरून जाताना गाडी स्लो करा, मोबाईल काढा, 2 मिनटं थांबा. हा सीन फक्त पाहायचा नसतो, तो कॅप्चर करायचा असतो. मी आयुष्यात एवढ्या पवनचक्क्या एकाच वेळी एकाच ठिकाणी पहिल्यांदाच पाहिल्या. कन्याकुमारीमध्ये पोहोचल्यानंतर आता आपण निघालो आहोत फेरी बोटमध्ये बसून विवेकानंद रॉक मेमोरियलकडे. फेरीबोटीत बसल्यावर चेहऱ्यावर आदळणारा वारा, फिसाळलेल्या लाटा, हे सगळं दृश्य पाहून मनात एकच प्रश्न येतो, मी खरंच इथे आली आहे? 1892 साली स्वामी विवेकानंद इथे आले होते. 3 दिवस त्यांनी इथं ध्यान केलं आणि आजही इथे उभं राहिलं की ती शांत ऊर्जा जाणवते. दूर जाणारा किनारा पाहत पाहत आमच्या फेरीबोटीतील प्रवास संपून आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियलवर केव्हा पोचलो समजलंच नाही. इथे पोहोचल्यावर आमचं स्वागत केलं या सुंदर निळ्या कमळांनी. ते पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात खडकावर उभं असणारं ते सुंदर मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अगदी मनमोहक वाटत होता. त्या मंदिरातली शांतता मनाला अंतर्बाह्य शांत करत होती. विवेकानंद रॉकच्या अगदी शेजारीच उभा आहे तामिळ कवी आणि संत तिरुवल्लूर यांचा भव्य 133 फूट उंच पुतळा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या दोन्ही खडकांना जोडणारा एक ग्लास ब्रिज म्हणजेच काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या काचेच्या पुलावरून चालताना पायाखाली दिसणारं अथांग निळं पाणी पाहून थोडी धडधड वाढते, पण हा अनुभव थरारक आहे. फोटो काढण्यासाठी तर ही बेस्ट जागा आहे. खाली फेसाळता समुद्र, निळं पाणी, वरती निरभ्र आकाश आणि मध्ये आपण. खूपच भारी अनुभव. ग्लास ब्रिजवरून आपण थेट पोहोचतो तिरुवल्लूर स्टॅच्यूजवळ. एका छोट्या खडकावर उभा असलेला हा 133 फूट उंच पुतळा बंगालचा उपसागर, अरबी महासमुद्र आणि हिंदी महासागर यांच्या संगमावर उभा आहे. हा पुतळा पूर्णपणे ग्रेनाइट दगडापासून बनवलेला आहे. हा पुतळा म्हणजे वास्तुकला आणि गणिताचा एक उत्तम नमुना मानला जातो, कारण तो समुद्रातील जोरदार वारे आणि लाटांचा सामना करण्यासाठी अतिशय मजबूत बनवला आहे. विवेकानंद रॉकवर एक विशिष्ट खडक आहे, ज्यावर मानवी पावलासारखी आकृती दिसते. असे मानले जाते की हे देवी कन्याकुमारीचे म्हणजेच पार्वतीचे पाऊल आहे. पौराणिक कथेनुसार देवी कन्याकुमारीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी याच खडकावर एका पायावर उभे राहून तपस्या केली होती. स्वामी विवेकानंद जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी याच पवित्र खडकावर सलग 3 दिवस ध्यानधारणा केली होती आणि येथूनच त्यांना आयुष्याचे ध्येय आणि भारताच्या पुनरुत्थानाची प्रेरणा मिळाली होती. अशा या सुंदर ठिकाणच्या सूर्यास्ताचा आनंद घेत आमच्या दिवसाची सांगता झाली. मन भरून आलं. एवढा दूर प्रवास करून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. एकाच जागेवरून सूर्य उगवताना आणि मावळताना पाहता येणं हे फक्त कन्याकुमारीतच शक्य आहे.
आणि किनाऱ्यावरून रात्रीची रोषणाई पाहणं म्हणजे एक सोहळाच जणू. समुद्रकिनारीच आहे भगवती अम्मन मंदिर म्हणजेच कन्याकुमारी मंदिर. हे पार्वतीचंच एक रूप आहे. हे मंदिर इतकं सुंदर आणि शांत आहे. तिथे गेल्यावर देवाकडे काहीच मागायची इच्छा होत नाही, फक्त मन शांत होतं. इथे दर्शनासाठी पुरुषांना शर्ट काढूनच प्रवेश करावा लागतो. आता वेळ थोडी शॉपिंगची. ज्याला ज्याला जे जे हवं त्याला ते घेतलं. आणि गंमत म्हणून पोपटाकडे जरा भविष्य विचारलं. त्याने सांगितलं लवकरच तुझा यूट्यूब चॅनेल ग्रो करेल. हे सगळं पाहून आत्मा तर तृप्त झाला, पण आता पोटालाही तृप्त करायला पाहिजे. तिथलं ऑथेंटिक फूड म्हणजे रसम, सांबर, भात आणि फिल्टर कॉफी यांचा आनंद घेत कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमावरच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करत आम्ही कन्याकुमारीचा निरोप घेतला. तुम्हाला कशी वाटली कन्याकुमारीची टूर? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.